नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन. नवराष्ट्राच्या सत्ताकारण या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज आम्ही आहोत गेवराईमध्ये. बीडच्या ज्या लोकसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत त्या पंकजाताई मुंडे आणि ज्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव सुद्धा आहेत त्या आमच्या सोबत आहेत. अतिशय फायरब्रँड नेत्या. त्यांचं एकंदर सगळं वक्तृत्व कर्तृत्व या भागातलं जर पाहिलं आणि जनसंपर्क पाहिला तर तो अतिशय दांडगा आहे. पंकजाताई, तुमच्या सभा बघतो आहोत. एक आक्रमक ज्याला म्हणता येईल ते वक्तृत्व. मग हे तुम्ही मामांकडनं घेतलं का बाबांकडनं घेतलं? ऍक्च्युली मला भाषांची खूप आवड आहे. तर लहानपणापासून लिहिणं, वक्तृत्व च्या काही असे संधी मिळाली तर त्या मी नेहमी त्याच्यामध्ये फायदा घेत होते. आणि मला असं वाटतं की स्पष्ट बोलण्याला आपल्याकडे आपण थोडंसं आक्रमक समजलं जातो. आणि माझा जो म्हणजे जो पब्लिकचा वावर आहे त्याच्यामध्ये खूप प्रचंड मोठ्या संख्येने लोक माझ्या सोबत असतात. तर त्याच्यामुळे एक वेगळी ऊर्जा असते. तर ते वेगळा असं बॉडी लँग्वेज वगैरे असते. तर तसं माझं नेतृत्व आहे. आणि मामाकडनं घेतलं का बाबाकडनं, तर मला असं वाटतं की माझा जो वावर आहे, माझं जे बोलणं आहे, जे लोकांशी कनेक्ट होणं आहे ते बाबांसारखं आहे. आणि डिसिप्लिन थोडा आणि थोडीशी मांडणी मामासारखी आहे. म्हणजे पंकजाताईंचे मामा स्वर्गीय प्रमोद महाजनजी आणि गोपीनाथजी मुंडेंना अर्थातच अख्खा महाराष्ट्राने देश ओळखतो. आणि आज भारतीय जनता पक्षामध्ये हे दोनही दिग्गज नेते जर असते तर परिस्थिती खूप वेगळी असली असती. हे आपल्या सगळ्यांना सांगण्याची गरज नाही. ताई, ही निवडणूक तशी सगळ्याच अर्थाने तुमच्यासाठी चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे. एक वेगळी मोठ बांधली जाते या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा. तर काही मतं असतात ती त्या चिन्हाची, त्या पक्षाची अशी असतात. मी राष्ट्रवादीचा उल्लेख या ठिकाणी करते. तो एक गट तुमच्या बरोबर आलेला आहे. तर ही सगळी मांडणी करताना ग्राउंड लेवलचा जो कार्यकर्ता आहे त्याला एकत्र आणणं, त्याचं मनोमिलन आणि त्याला सोबत घेऊन जाणं, हे एक्स्ट्रा काम आहे या निवडणुकीमध्ये. माझी टीम ज्यांनी मागच्या वर्षी काम केलं मागच्या इलेक्शनमध्ये, ती टीम तशीच आहे. काही एक दोन लोक साहजिक आहे, दुसऱ्या इकडे तिकडे होत असतं पक्षांतर. परंतु जी नवीन टीम आमच्या बरोबर आली आहे त्यांचं टोटली पक्ष आम्ही त्यांच्या विरोधात लढलेलो आहोत. होय, टोटली डिफरंट आयडिओलॉजीज आहेत. त्यांचा कार्यकर्ता आणि आमचा कार्यकर्ता एकत्र बसवणं आणि त्यांच्याकडनं एकत्र काम घेणं हे आमच्यासाठी टास्क आहे. पण ते आम्ही करतोय. तुम्ही नेहमी म्हणता की मला सोपं काम आवडतच नाही. अवघड असेल तेवढं म्हणजे मुश्किल वक्त कमांडो सख्त. तसं आहे. सोपं काम आवडत नाही असं नाही, सोपं काम माझ्या वाटायला येत नाही. तर यावेळी मग हे सगळे आव्हान आहेत. कारण मला आठवतं की तुम्हाला खरं एक प्रश्न मला विचारायचा आहे की बाळासाहेब ठाकरेंनी बऱ्याचदा उल्लेख केला की मी गोपीनाथरावांना सांगितलं पंकजाला राजकारणात आणा. तर त्याची पार्श्वभूमी काय आहे नेमकी? त्या दोघात काय संवाद झाला हे मला माहित नाही. पण त्यावेळी अशी परिस्थिती होती की बाबा एक दिवशी म्हणजे माझं तिकीट त्यांनी डिक्लेअर केलं, त्याच्यानंतरच सगळे ही कहाणी सुरू झाली. तर त्यांनी मला सांगितलं की आता मला राजकारणात तुझी गरज आहे, मला तुझ्या आयुष्यातले काही वर्ष दे, 5 वर्ष दे. आणि 5 वर्ष मी खूप खूप मेहनत केली. आणि मला वाटतं बाबांनी याचा उल्लेख अनेक वेळा केला की बाळासाहेबांनी सांगितलं की पंकजाला राजकारणात आण. ह्याच्या बागची पार्श्वभूमी मला नाही माहित, पण एवढं वाक्य ते म्हणलं. पण जी एक परिस्थिती तुम्ही सांगताय त्यावेळची, ती परिस्थिती अशी होती की खूप नाजूक अशी परिस्थिती होती. आणि त्यावेळी कुठेतरी तुमच्याच उल्लेखामध्ये जसं आलेलं आहे तसं की गोपीनाथरावजी म्हणाले होते की मी खूप एकटा पडलोय, तू माझ्यासाठी आहेस. तर एक पिता म्हणून त्यांची त्यावेळची भूमिका, एक मुलगी म्हणून तुमचं त्यावेळचं त्यांच्याशी भावनिक नातं, आणि मग दोघांनी एकत्र पुढे जात असताना तुम्हाला त्यांनी काही भूमिका ठरवून दिल्या होत्या की तू हे काम कर, काय कर, नेमकं काय ज्याला? नाही, त्यांनी मला काही भूमिका दिल्या नाही. त्यांनी मला मोकळं मैदान दिलं आणि त्यांनी मला स्वतंत्रता दिली. त्यांचे विचार असे नव्हते की ते मला कार्टून वगैरे त्यांच्याप्रमाणे बनवतील. त्यांनी मला ती स्वतंत्रता दिली आणि मी त्याचा उपयोग व्यवस्थित केला. बऱ्याच वेळा अशी स्वतंत्रता एखाद्याला दिली तर त्याला त्याचा उपयोग करता येत नाही. मी व्यवस्थित केला याचा त्यांना गर्वही वाटायचा. मेहनतीला मी कधी कमी पडले नाही. त्यांच्यासारख्या लोकांशी कनेक्ट करण्यासाठी बऱ्यापैकी मला यश आलेलं आहे. फक्त माझ्या आणि त्यांच्यामध्ये कदाचित हे अंतर आहे की
थोडस माझा डिसिप्लिन जास्त आहे त्यांच्यापेक्षा. कदाचित तो स्त्रीला सुटेबल कॅरेक्टर आहे. मल्टीटास्किंग आणि हे मल्टीटास्किंग आणि ते म्हणजे थोडं डिसिप्लिन, फाजील लाड माझ्याकडे कमी असतात. मला आठवतं की म्हणजे मुंडे साहेब हे लोकनेता होते, ते लोकांमध्ये रमते राम होते. लोकांमध्ये रमले की ते त्याच ठिकाणी रमायचे. आम्ही कधी कधी त्यांना म्हणायचो की साहेब घड्याळ नाही, आम्हाला कॅलेंडर दिवस बदलून तुम्हाला भेटायला यावं लागेल, अशी परिस्थिती असायची. ते माझ्याकडे पण आहे. नक्कीच की कार्यकर्त्यांना रात्री, आता मी सकाळी आज 5:45 वाजेपर्यंत मी लोकांनाच भेटत होते, कारण इलेक्शन मध्ये जरा जास्त स्ट्रेस असतो. तर ते माझ्याकडे आहे, लोकांना भेटणं, लाड करणं. पण एक काय माहिती, ऑटोमॅटिकली लोक मला थोडेसे पहिल्यापासून असे जरा धाकात आहेत, माहित नाही का. तर ते धाक आवश्यक असतो. वळण जिल्ह्याला, कार्यकर्त्यांना, या सगळ्या परिस्थितीत या सगळ्या यंत्रणांना लावणं पण आवश्यक असतं. आणि जेव्हा तुम्ही सत्तेत असता तेव्हा वळण फार आवश्यक असतं. आणि बाबांचा तो मोकळा ढाकळा स्वभाव माझाही आहे. पण त्याच्यामध्ये मी म्हटलं ना की असं जसं आपण एखाद्या डिशवर कोथिंबीर पेरतो तसं थोडंसं त्याच्यामध्ये डिसिप्लिनचा भाग जास्त आहे. मी बघितलं की भारतीय जनता युवा मोर्चाचं म्हणजे मुंडे महाजनांच्या परिवारातली दुसरी पिढी, मी पूनमताई, तुम्ही असाल, धनंजयजी तेव्हा असतील, तुम्ही सगळे भाजयुमोचं काम अगदी हिरिरीने करायचात. आणि त्याच्यानंतर तुम्ही एक वेगळं जे केलं ते 2014 मध्ये तुम्ही पुन्हा संघर्ष यात्रा, म्हणजे मला गोपीनाथ मुंडेजींची ती पहिली संघर्ष यात्रा आठवते. एनरॉनच्या विरोधाची त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रान उठवलं होतं एका अर्थाने. तेव्हा मी देवगिरी तरुण भारतमध्ये कामाला होते, त्यामुळे अर्थातच मुंडेजी, महाजनजी यांना भेटण्याचा अनेकदा योग आला. तर तुम्ही म्हणजे संघर्ष 5वीला पुजूनच का घेता असं मला विचारायचंय. कारण मुंडे साहेबांच्या अंत्यविधीला लोकांनी प्रचंड आक्रोश व्यक्त केला होता. आणि मला असं वाटलं की हे सर्व लोक कुठेतरी प्रवाहाबाहेर जातील किंवा चुकीच्या प्रवाहात जातील. आणि मला खूप अंतर्मुख होऊन मी विचार केला की माझ्या असण्याचं काय कारण आहे. बाबांनी मला राजकारणात का आणलं, 5 वर्ष का मागितली, 5 वर्ष झाल्यात ते गेलेच कसे, म्हणजे त्यांनी पुढचे 5 वर्ष पाहिलेच नाही. ज्या दिवशी त्यांनी निवडणूक जिंकले त्या दिवशी मी त्यांना सांगितलं की आता माझा अवतारकारी संपले, तुम्ही 5 वर्ष मागितले होते, आता तुम्ही तुमचं राजकारण करा, मी चालले. आणि असं मी म्हटले 1 जूनला आणि 3 जूनला बाबा गेले. मला, मी फार आध्यात्मिक विचार करते, मला असं वाटतं की ह्या गोष्टींचं काहीतरी कारण आहे. त्यावेळी मला असं वाटलं की हे सगळं बिघडलं तर ते कारण माझं राजकारणात आणण्याचं बिघडेल आणि ह्या सगळ्यांना एकत्र बांधणं आवश्यक आहे. आणि ते मी करण्यासाठी पुन्हा संघर्ष यात्रा केली. आक्रोश असणाऱ्या कार्यकर्त्यांना शांत केलं, त्यांना ऊर्जा दिली, त्यांना म्हणजे भविष्यामधली आशा दिली. आणि त्याचा फार परिणाम तेव्हाच्या विधानसभांवर चांगला झाला असं मला वाटतं. आणि सत्तेमध्ये रूपांतर करण्यात छोटासा खारीचा वाटा मला ते उचलता नक्की मिळाला. पण जशी सत्ता आली तशी सत्तेबरोबर तुमच्यासाठी संघर्ष, मी म्हणाले जसं तुम्ही 5वीला पुजून घेता तसं संघर्ष, कठीण काळ, आरोप, असं सगळं बरोबर घेऊन आली. मग ते हँडल करत असताना आणि पितृछत्र गमावलेलं असताना तुम्ही घरात मोठ्या बहीण होतात, तर कुटुंबालाही सांभाळायचं होतं, स्वतःलाही ठामपणे उभं राहायचं होतं आणि त्या सगळ्यातून अग्निपरीक्षा देऊन बाहेरही यायचं होतं. हे सगळं कसं तुम्ही हँडल केलं? मला माहित नाही, असं काही मी ठरवून काही हँडल केलं नाही. मला असं वाटतं की मी त्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीला फेस करण्यातच बिझी होते. मी बाबा झाले होते 5 वर्षासाठी. माझ्या बाबांच्या जाण्यानंतर मी स्वतःला हरवून बसले होते. मला काय आवडतं त्यावेळी मी टिपिकल बाबांसारखं वागत होते, कारण मला प्रत्येक माणसाला आपलंसं करणं, त्यांना बरं वाटवणं हे आवश्यक होतं. आणि त्यावेळी मी ते सगळं तसं हँडल करत गेले. आरोप झाले तर आता हे जगजाहीर आहे की ते एकच आरोप माझ्यावर झाला आणि पण फार लोकांनी आरोप नाही माझ्यावर केला दुसऱ्या कोणी. तर त्यामुळे आता त्याच्यावर काही भाष्य करण्यात पॉइंट नाही. आता ते सगळे लोक आमच्याच बरोबर आहेत. तर हे सगळे पॉलिटिकल अजेंडे असतात, त्यालाही मी फेस केलं. मला वाईट वाटलं त्याचं, कारण मुंडे साहेबांच्या राजकीय जीवनात त्यांच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नव्हता. आणि मला असं, मी बाहेर देशात असताना तो झाला आणि त्याला मला फेस करायचं होतं. पण त्याची मी पत्रकार परिषद घेऊन जेव्हा उत्तर दिलं तर मला आजही आठवतंय, आज सुषमाजी नाही, त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं, पंकजा तुझे प्रेस घेऊन तुझ्या बोलण्यावरून कळतं की तू एकदम क्लीन आहे आणि तू हिम्मत करून मीडियाला उत्तर दिलं, हे त्यांनी मला सांगितलं. तर मला असं वाटतं की त्या काळामध्ये हिम्मत ठेवली म्हणून मी राहिले. त्याच्यानंतरही 5 वर्ष मी हिम्मत ठेवली म्हणून राहिले. आता बघू किती हिम्मत राहते. आणखी एक असं आहे, मी रवीजींकडे येणारच आहे माझे सहकारी. आणखी एक असा मुद्दा आहे की 10 वर्ष प्रीतमताई इथे होत्या आणि त्या काम बघत होत्या आणि तुम्ही नंतर एक 5 वर्ष तशा अर्थाने
संसदीय राजकारण किंवा विधानसभेतलं राजकारण, सदनामधलं राजकारण यापासून दूर होतात. पण पक्ष बांधणीमध्ये तुमचं काम सुरू होतं. आता जेव्हा तिकीट जाहीर झालं तेव्हा पहिल्यांदा प्रीतमताईंशी बोललात, कसं केलं? नाही, आम्ही एकत्रच होतो. मी हम्म. आईच्याच घरी होते. मला आमदार भेटायला आले होते आणि तेवढ्यात माझं तिकीट डिक्लेअर झालं म्हणून बातमी आली आणि पहिल्यांदा सांगायचं झालं तर मी भुंगा पसरला, कारण मला खूप वाईट वाटलं की प्रीतमनी 10 वर्ष खूप सुंदर काम केलं होतं आणि तिला म्हणजे तिकीट मला डिक्लेअर झालं याचं मला प्रचंड वाईट वाटलं. आणि मग पण स्वभावात संघर्ष आहे. एखादं चूक म्हणजे एखादी गोष्ट पेलण्याची ताकद असणं, तर तो निर्णय पण पेलला मी आणि मी लगेच कामाला लागले वेळ न घालवता. प्रीतमही कामाला लागली. माझ्या आईने पण सांगितलं की नाही, तू मोठी आहेस, तू मुळात राजकारणी आहेस, तू ह्या विषय पुढे ने आणि मग तू म्हणजे बाबा आहेस बेसिकली. ते कठीण होतं माझ्यासाठी, अजूनही वाटतं मला. जेव्हा जेव्हा मी म्हणते मोदींची हॅट्रिक झाली पाहिजे तेव्हा तेव्हा मला थोडंसं गहिवरून येतं की प्रीतमची पण हॅट्रिक झाली पाहिजे. पण तिथे महाजन मुंडे भगिनी होत्या. आता यावेळी पूनमताई नसणार आहेत मैदानामध्ये, म्हणजे तशा अर्थाने संसदेमध्ये प्रीतमताई होत्या आणि पूनमजी दोघी होत्या. हे आत्ताच यावेळी वाचलं बघा मी होय. तुमच्या समोर. मला तोपर्यंत तसं काही डिक्लेरेशन अजून मला वाटत नाही की झालंय असं काही. म्हणून तिकीट जाहीर झाल्याचं अधिकृत आलेली आहे माहिती. पण एनिवेज आता यावेळचा जो संघर्ष आहे तो वेगळ्या अर्थाने अशा अर्थाने पण आहे की एक तर मराठा आंदोलन या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर झालं. मी तुमची भाषणं जेव्हा बघते आहे तेव्हा तुम्ही सगळ्या जाती समाजापर्यंत पोहोचण्यासाठी तुमचा जो विशेष प्रयत्न असतो आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचा जो प्रयत्न असतो तो सभांमधून निश्चितच दिसतो. पण या आंदोलनाचा कितपत परिणाम होईल असं वाटतं? मला असं वाटतं की कोणत्याही घटनांचा परिणाम होतच असतो. चांगल्या घटनांचा होतो, वाईट घटनांचा होतो. तर हा आंदोलनाचा परिणाम नक्कीच आहे. त्यामुळे गैरसमजांचं जाळं पसरवण्यामध्ये विरोधकांना फायदा होतोय, एवढाच परिणाम आहे. आणि त्यामुळे आम्हाला जास्त कॅलरीज बर्न कराव्या लागतात. आणि परत एकदा माझ्यासमोर उमेदवार सुद्धा नव्हता, अशी सोपी आणि केकवाक असणारी निवडणूक असताना आमचाच माणूस जो अगदी या पक्षातच होते आमच्या, आणि तो जातो अचानक तिकडे आणि तो निवडणूक तिकडनं लढतो आणि ह्या सगळ्या घटनाक्रमामुळे परत एकदा संघर्ष आला. रवींना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. रवी काय म्हणताय? भाजप परिवार आहेत, संस्काराचा विषयच आहे आणि आता महायुती म्हणून परिवार अधिक मोठा झालेला आहे. हे दोन परिवार असताना आपल्या सोबतीला आपले बंधू धनंजय मुंडे सोबत आहेत. भाजप, महायुती परिवार आणि कुटुंब परिवार हा एकत्र आल्यामुळे तुम्हाला त्या निवडणुकीला कसं पाहताय? खरं तर मी जे उल्लेख केला, बाबांनी मला राजकारणात आणलं ते संघर्षातच माझं पाऊल पडलं. त्यामुळे बाबा गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी मला हाताळता आल्या. पण बाबा जिवंत असताना आम्ही खूप मोठा संघर्ष पाहिला. धनंजय फुटला, राष्ट्रवादीत गेला आणि खूप संघर्षाला आम्ही सामोरं गेलो. आणि तेव्हा आम्ही सत्तेत नव्हतो, तर अनेक गोष्टींना बाबा आणि आम्ही सामोरं गेलो. ते दिवस आता संपले. बाबा आता शांत आहे असं थोडंसं वाटतं. आणि पक्ष म्हणायला गेलं तर आमची आयडिओलॉजीज वेगळ्याच आहेत. ते वेगळ्या पक्षात आहे, मी वेगळ्या पक्षात आहे. आमच्या काम करण्याच्या पद्धती टोटली वेगळ्या आहेत. पण काही गोष्टी बाबांकडनं ते शिकल्या आहेत, तर काही गोष्टी आम्ही त्या कॉमन पद्धतीने करायचा प्रयत्न करतोय. आता त्यांच्यासाठी टास्क आहे, कारण ते रिजनल पक्षात काम केलंय त्यांनी आणि रिजनल पक्षाचा अजेंडा नॅशनल पक्षाशी जोडणं हा टास्क त्यांचा आहे. त्यांच्याही पेक्षा, कारण आमचं वोटर वेगळा आहे, पण त्यांच्यापेक्षा त्यांचे जे आमदार आहेत किंवा त्यांचे जे नेते त्यांचं काम मोठं आहे आता. म्हणजे त्यांना जास्त काम करावं लागणार आहे. हा, आता प्रीतमताई यांना यावेळेस उमेदवारी भेटली नाही, ती तुम्हाला मिळेल. ताईंना पुढची संधी कशी असेल? कसं आहे, आता मुळात आमचं राजकारणात आम्हाला संधी मिळणं हे आमच्या राजकारणाचं मुख्य गाभाच नाही. आम्ही प्रीतमताईंना उभं केलं ते लोकांच्या प्रेशरमुळे, कारण बाबा निवडणुकीच्या 17व्या दिवशी वारले, निवडणुकीच्या निकालाच्या, आणि शपथ घेतल्याच्या नंतरच्या 6 दिवसातच मुंडे साहेब गेले. त्यामुळे तो जो आक्रोश होता, त्यामुळे मलाच उभं करा असं चाललं होतं. तेव्हा प्रीतमचं नावच नव्हतं, पण मला राज्यात राहणं आवश्यक होतं, कारण राज्याचे सरकार आणणं इथल्या पद्धतीने. त्यामुळे मी राज्यात राहण्याचा निर्णय घेतल्यावर राष्ट्रवादीने डिक्लेअर केलं की मुंडेंच्या घरचा जर उमेदवार असेल तर आम्ही बिनविरोध देऊ.
त्यामुळे आम्हाला प्रीतमला देण्याची स्ट्रॅटेजी करावी लागली. आम्ही काही आमच्या परिवाराला द्या म्हणून कुठेही मागायला गेलो नाही तिकीट किंवा काय. आणि दुसऱ्यांदा तिने चांगलं काम केलं म्हणून तिला निवडून आणणं हे आमचा एक निश्चय होता, ते आम्ही केलं. त्यामुळे राजकारणात आमच्याच परिवाराला घेणं आम्हालाच द्या असा आमचा आग्रहच नाही. आता प्रीतमने खूप सुंदर काम केलंय. आता जसं मी 5 वर्ष संघटनेत काम केलं किंवा काहीतरी मेरिट केलं, उमेदवारीचा काळ घातला, तसं तिला काही तिच्या वाट्याला काय येईल त्याप्रमाणे ती सिद्ध करून दाखवेल याचा मला विश्वास आहे. आता माझ्या अजेंड्यावर ही सीट जिंकणं जी परिस्थिती आहे, अनेक लोक मला फोन करतायत, सभा मागतायत, त्यांचा जीव टांगणीला लागलाय, त्यांना सभा देणं हे माझ्या सध्या आता अजेंडा आहे. मग सगळं स्थिर सावर झाल्यानंतर प्रीतमनी काय करावं याच्यावर नक्कीच विचार करेन. बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे साहेब आणि शेजारचा जिल्हा म्हणजे लातूर विलासराव देशमुख ही त्यांची मैत्री सर्वांना माहित होती आणि जग जाहीर होती की दो हंसों का जोडा असं साहेबांना नेहमीच म्हणायचे. आणि अनेक वेळा त्यांचे भाषण ज्यावेळेस बीड जिल्ह्यात कुठं असतील तर लोक सुट्ट्या टाकून गर्दी करायचे. तसंच एक नातं त्यांचं बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबियांशी सुद्धा आहे. तर आता देशमुख विलासरावजी नाही आणि आता मुंडे साहेबांचे मित्र म्हणून जसं क्षीरसागर कुटुंब पण साहेबांच्या कनेक्ट होते. तर आज बीड जिल्ह्यातले जेवढे काही साहेबांशी कनेक्ट असणारे जे जुने माणसं आहेत त्यांचा आपल्याला कसा सहभाग या निवडणुकीसाठी लागू शकतो? मुंडे साहेबांचे मित्र होते विलासराव देशमुख. मित्र विलासराव देशमुख होते. क्षीरसागरांचे सलोख्याचे संबंध होते, पारिवारिक संबंध होते. पण मित्र हे वेगळं टर्म आहे, तर ते नक्कीच आहेत. आणि त्यांच्या परिवाराविषयी आमच्या मनामध्ये सन्मानच आहे. आणि आता तुमचा जो प्रश्न आहे तो मला असं वाटतं की सगळे लोक कुठे आहेत, तर जिथे जिथे त्यांच्या पक्षातल्या भूमिका जिथे आहेत तिथे आहेत. आम्ही योगेश क्षीरसागर आमच्यावर कामच करतायत, ते युतीमध्ये आलेलेच आहे. आणि सगळी टीम जवळपास काम करते. अमरसिंह पंडित काम करतायत, लक्ष्मण पवार काम करतायत, प्रकाशदादा काम करतायत, अडसकर काम करतायत, सुरेश दस काम करतायत, आजबे काका काम करतायत, धोंडे साहेब काम करतायत, राजेंद्र मस्के आमचे जिल्हाध्यक्ष काम करतायत, शिवसेना प्रमुख काम करतायत. सगळे काम तर करतायत. त्यामुळं मला वाटतं की मुंडे साहेबांचं आज जर जीवित असते तर त्यांचं वय 75 वर्ष असतं. तर माझी टीम तीच असावी हे जरा थोडंसं मला नेहमी अन्यायकारक होतं. कारण माझी टीम थोडी नवीन पिढी युवा असणार, त्यांची पुढची पिढी माझी टीम आहे. एक आणखी महत्वाचं आहे की तुम्ही म्हणजे एक लेख कसं काय करू शकते याचं उदाहरण जर आपण महाराष्ट्रामध्ये बघायचं तर पंकजाताईंनी इथे गोपीनाथगड उभा केला. म्हणजे भगवान गडावरून तुम्ही खाली सावरगावला सभा घेतली वगैरे ते सगळं झालं, पण तुम्ही गोपीनाथगड ज्या तडफेने उभा केला. आणि एक तुम्ही भाषणामध्ये नेहमी सांगता की सल आहे एक माझ्या मनामध्ये आणि तो काटा दूर करायचा यावेळी. तर आणि बाबांची स्वप्न दूर करायची, तर ती कुठली सल दूर करायची आणि कुठली स्वप्न बाबांची तुम्हाला प्राधान्याने यावेळी निवडून मला आल्यानंतर उधळी 5 करायची? वर्ष मिळाल्यावर मी भरपूर काम केलंय. लोक मला कामामुळेच मला सन्मान देतात. पंकजा मुंडे कोणाची मुलगी हा प्रेमाचा भाग झाला, पण सन्मान माझ्या कामामुळे देत आहेत. आणि ते मी करू शकले, पण ते पूर्ण होत नाही 5 वर्षामध्ये जे आपल्याला करायचं. माझ्या जिल्ह्यामधला रोजगार, माझ्या जिल्ह्यामधला पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न आणि माझ्या जिल्ह्याचं सोशल फॅब्रिक कायमस्वरूपी दुरुस्त करणं हे सध्याचं चॅलेंज माझ्याकडे आहे. इथल्या लोकांना इलाज व्हावा, इथल्या शिक्षणाच्या सुविधा अजून चांगल्या व्हाव्या ह्यासाठी प्रयत्न मी करणार आहे. आणि हे मला या 5 वर्षात करायचं आहे. देश पातळीवर 400 पारचा नारा NDA साठी जरी भारतीय जनता पार्टीने पंतप्रधानांनी स्वतः दिलेला असला तरी सुद्धा महाराष्ट्रातली यावेळची परिस्थिती बरीचशी अनाकलनीय आहे. म्हणजे अंडरकरंट्स काय असतील हे खरं या निवडणुकीमध्ये स्पष्ट होणार आहे. अधिक तुमचं काय आकलन आहे या इथल्या परिस्थितीविषयी की महाराष्ट्रामध्ये नेमकं काय होईल आणि देश पातळीवर जो नारा दिलेला आहे त्याबद्दल? देश पातळीवरच्या नाऱ्यावर मी भाष्य करू शकणार नाही. पक्षातल्या नेतृत्वांनी जो नारा दिलाय त्याला मी चॅलेंज करणं ही प्रशस्त नाही. महाराष्ट्रात नक्कीच आम्ही खूप कठीण लढाई लढतोय, कारण खूप दिग्गज नेते आहेत, सगळे एकाहून एक, आणि वेगळेच कॉम्बिनेशन झालेले आहेत. असे कॉम्बिनेशन अपेक्षितही नव्हते कधी कोणालाही राजकारणामध्ये. हे वेगळेच कॉम्बिनेशन झालेत. शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्यात, राष्ट्रवादीचे 2 राष्ट्रवादी झाले, भारतीय जनता पार्टी बरोबर यांच्यातला एक गट आलेला आहे. हे सगळं थोडं कन्फ्युजिंग जनतेला नक्कीच वाटणार आहे. पण शेवटी जनता काय विचार करणार आहे, देशाचं नेतृत्व कोण करणार आहे, त्यांच्याकडे ते नाव नाही आणि आमच्याकडे आहे.
आणि ते पण नाव असं आहे की ज्यांनी 10 वर्ष काम करून दाखवलं. ज्यांनी काम केले त्याच्यावर नाराजी असते, ज्यांनी काहीच केलं नाही त्याच्यावर नाराजी नसते. तर मोदीजींच्या विषयावरही, मोदीजींवर नाहीये, पण सरकारवर काही नाराजी जरी असेल तर ती सरकारचे कर्तृत्व आणि सरकार दूर करेल हा विश्वास सुद्धा लोकांवर आहे. परत सांगितलं की विश्वास आणि विकास यामुळे आम्ही ही निवडणूक जिंकणार. एक आहे की म्हणजे जसं शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही महत्वाचे जे पक्ष आहेत, म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे राज्यातले पक्ष, ते फुटलेले आहेत. त्या अर्थाने विचार केला तर काँग्रेसला आपण जसं म्हणतो की देर इज नथिंग टू लूज, अशीच परिस्थिती काहीतरी राज्यामध्ये होती. पण एक वेगळं समीकरण जन्माला आलं. त्यानंतर उद्धवजी, एकनाथ शिंदे आणि शरद पवार आणि अजित पवार या सगळ्यांसाठी यावेळची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक आहे. आणि त्यामुळे हे सगळं खूप जटिल, कठीण, कारण ते सुद्धा पूर्ण ताकद झोपतायत, असं असं झालेलं आहे. नाही, निवडणुका अशाच असतात, जटिल असतात, कठीण असतात. यावेळी थोडा नवीन आहे हा अनुभव, आणि या सगळ्या विषयात आमची निवडणूक त्याच्यात आली आहे. तर निवडणुका सोप्या नसतात, आणि सत्ता मिळवण्यापेक्षा सत्ता टिकवणं हे नेहमीच वेगळं धनुष्य आहे. तुम्ही म्हणालात की निवडून आले तर 5 वर्ष अगदी घरगड्यासारखं किंवा तुम्ही पूर्ण वाहून घेणार आहात, अशा अर्थाने तुम्ही लोकांना आवाहन करता आहात. आता कुटुंबामध्ये तशा अर्थाने मोठ्या तुम्ही आहात. हे सगळे तंत्र एकत्र जुळवून त्याचा समतोल साधत, मुलाकडे लक्ष देत हे साधणं सगळं, हे कसं जमवतं? आता जमतं. माझा मुलगाला तर 22 वर्ष पूर्ण झाले, आणि तो 4-1 वर्षाचा असताना तुम्ही तो राजकारणासाठी? 1.5 वर्षाचा होता बर. तेव्हापासून मी काम करते, आणि तो 5 वर्षाचा होता जेव्हा मी विधानसभा लढले. आता तो सवय झालेली आहे त्याला, आणि तोच समजवतो बऱ्याच वेळा की अरे, मी एअर होस्टेस असते, किंवा मी IAS ऑफिसर असते, डॉक्टर असते, किंवा मी ब्युटी पार्लर जरी चालवलं असतं, इंजिनियर जरी असते, तरी मला घराबाहेर जावंच लागलं असतं. राजकारण जास्त कठीण असलं तरी, जास्त सेवा असल्यामुळे, जास्त सन्मान असल्यामुळे, समाजासाठी काही करण्याची त्याच्यामध्ये संधी असल्यामुळे ते तो समजून घेतो, आणि काही प्रॉब्लेम नाही. आता मुलंही हुशार झाली आहे, दे लाईक वर्किंग मॉम्स, त्यांना आवडतं आपली आई, म्हणजे काही टाइमपास करण्यापेक्षा काहीतरी काम त्यांना करते. आवडतं. यावेळची निवडणूक कुठली खास प्राधान्याने मुद्दे घेऊन तुम्ही समोर जाताय, नंबर 1, आणि नंबर 2, किती विजयाची शाश्वती, किती ह्याची शाश्वती? कारण गेल्या वेळची समीकरणं तुमच्या बाजूनी होती निश्चित, यावेळची परिस्थिती वेगळी आहे म्हणून. हो, पण विजयाची शाश्वती मला आहे, आणि विजयाची परिस्थिती निर्माण करणं हेच नेत्याचं काम आहे. ते मी करायचा प्रयत्न पुरेपूर करते. मुद्दे माझे विकासाचेच आहेत, इतर कुठल्याही मुद्द्याला मी स्पर्श करत नाही, आणि सुरक्षा या जिल्ह्याची. जर आपल्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान मोदीजी येणार असतील तर बीड जिल्ह्यात आपण कुठं सभेचं नियोजन करता? अजून नाही ठरवलं मी ते. साहेब, सभा निश्चित आहे का तारीख? नाही, त्यांच्याकडनंच सभा आलेली आहे. आम्ही अजून नियोजन कुठे करायचं ठरवलेलं नाही. तुमच्यासाठी सगळ्यात आवडता म्हणजे नेता कुठला की ज्याची भाषणं तुम्हाला आवडतात? कारण तुम्ही स्वतः पण भाषण उत्तम करता, पण मला फक्त भारतीय जनता पार्टीतलेच नव्हे, अन्य पक्षातलेही कुठल्या नेत्यांची भाषणं तुम्हाला खास करून आवडतात? आत्ता तर मला असं कोणी पटलावर दिसतच नाहीये, कारण इतकी बंधनं आलेत, सारखा कॅमेरे ऑन असल्यामुळे लोकांचे. तर सुषमा स्वराज मला फार आवडायच्या, त्या चांगल्या वक्त्या होत्या. दुसऱ्या पक्षामधले चांगले वक्ते अनेक आहेत. विलासराव देशमुखांचं वक्तव्य मला भाषण आवडायचे, बाळासाहेबांची भाषणं मला आवडायची, तर बरीच वक्ते. आणि जेव्हा कधीतरी असं वाटतं की आपण वीक मोमेंटला वी नीड समथिंग टू फॉल बॅक ऑन, तर ते तुमच्यासाठी काय असतं, जे रिलॅक्सेशन, फॉल बॅक ऑन, किंवा ती व्यक्ती कोण असते की जिथे आय कॅन बी जस्ट 100% माय सेल्फ? ईश्वर असतो. ईश्वराची ऊर्जा, त्याला कोणत्याही रूपात आपण पाहू, अल्ला बनू, क्राइस्ट म्हणू, देव म्हणू, ईश्वर असतो, त्याची ऊर्जा असते. आपण सर्वजण ऊर्जेमुळे जीवित आहोत असं मला वाटतं, आणि मला वाटतं ती ऊर्जा आपल्याला नेहमी सांभाळून घेत असते. आपल्याला सकारात्मकता आणि विश्वास हे 2 गोष्टी फार. आणखी एक होतं की जेव्हा भारतीय जनता पक्षाने त्या नेत्यांना आपल्यामध्ये घेतलेलं आहे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे पूर्वी आरोप झालेले होते, भारतीय जनता पक्षाने चढाओढीने आरोप केलेले होते, अशा परिस्थितीमध्ये आता निवडणुकीला सामोरं जाताना तो प्रश्न जर जनतेकडून आला तर त्याला कसं फेस करणार?
मला असा प्रश्नच येत नाही. ते ज्यांना विचारायचं त्यांनाच विचारते, जनता मला नाही विचारत. ठीक आहे. तर निवडणुकीची ही अतिशय धामधूम होती. दिवसभर त्या काम करतायत, उन्हामध्ये सभा घेत आहेत. आता हा अगदी 15 मिनिटं मला वाटतं विसावल्या असतील आजच्या दिवसभरामध्ये. इतक्या धामधुमीच्या काळामध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिलात. खूप खूप धन्यवाद. आणि नवभारत नवराष्ट्र परिवाराकडनं तुम्हाला अनेक शुभेच्छा. जेव्हा याल तेव्हा आमच्या कार्यालयात अवश्य या, असं मी तुम्हाला सांगते. धन्यवाद. निवडणुकीच्या या धामधुमीच्या वेळामध्ये रणरणतं ऊन असताना, दिवसभर प्रचाराचा मोठा दौरा चालू असताना सुद्धा पंकजाताई तुम्ही आम्हाला वेळ दिलात. धन्यवाद. या आणि अशा प्रकारच्या मुलाखतींसाठी आमचा कार्यक्रम बघायला विसरू नका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या सूचना असतील त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. नमस्कार.